अमेरिका इराण युद्ध सुरूच असल्याने आता इंधनाची झळ भारताला बसू लागली आहे। ठाणे शहरात पेट्रोल टंचाई सदृश्य परिस्थिती निर्माण झाली असून शहरातील वाहन चालकांमध्ये पेट्रोल डिझेल संपाला या अफवेने वाहन चालक पंपाकडे धाव घेत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे। पंपावर दुचाकी व चारचाकी वाहनांच्याही मोठ्या रांगा लागत असून वाहन चालकांकडून इंधनाच्या टाक्या भरून घेतल्या जात आहेत। अमेरिका इराण युद्धामुळे जगभरातील इंधन पुरवठ्यावरती परिणाम झाला आहे। ठाण्याला देखील फटका बसला आहे। गुरुवार शुक्रवार ही शहरातील पंपावरती इंधन भरून घेण्याकरिता वाहन चालकाच्या लांबच लांब रांगा लागल्याचं चित्र पाहायला मिळाले। सकाळच्या वेळी नागरिकांनी पंपावर इंधन भरून घेण्याकरिता पंपाकडे धाव घेतली। त्यामुळे वाढलेली गर्दी पाहून शहरातील लोकांमध्ये पेट्रोल संपल्याच्या अफवा पसरू लागल्या। या अफवा ऐकून काही जणांनी वाहनांमध्ये पेट्रोल असतानाही टाकी पूर्ण भरण्याकरिता पंपाकडे मोर्चा वळवला। रांगा रस्त्यांपर्यंत गेल्याने काही काळ वाहतूक कोंडी देखील पाहायला मिळाली। 3 पेट्रोल पंप परिसरामध्ये 2 पंप जवळजवळ असल्याने या दोन्ही पंपावरती वाहन चालकांनी मोठ्या रांगा लावल्या होत्या। मात्र पेट्रोल मुबलक मिळत असल्याने काही वेळाने शहरातील रांगा कमी झाल्या, तर चारचाकी वाहनांची संख्या मात्र कमी होताना दिसत नव्हती। नमस्कार, मी अभय गोकाणी, व्यवस्थापक गणेश ऑटोमोबाईल और बाबूभाई पेट्रोल पंपचा मालक। मी एक विनंती करतो लोकांना तुमच्या मीडियामार्फत की तुम्ही पॅनिक होऊ नका, घाबरून स्वतःच्या गाड्यामध्ये का कॅनमध्ये का कसं बाटल्यामध्ये का करू पण पेट्रोल किंवा डिझेल तुम्ही घेऊ नका। भरपूर स्टॉक आहे आणि रोज प्रत्येक पेट्रोल पंपावरती सप्लाय चालू आहे। भारत पेट्रोलियमचा पंप असो की HP चा पंप असो की इंडियन ऑइलचा पेट्रोल पंप असतो, तुमची जेवढी रिक्वायरमेंट आहे रोजची तेवढंच तुम्ही माल घ्या, पण टाक्या फुल करून घाबरून लाईन नका वागू आणि तुमच्या वेळ वाया नका घालू लाईनीमध्ये। अजूनपर्यंत जेव्हापासून 28 फेब्रुवारी 2026 पासून वॉर सुरू झाला आहे तेव्हापासून आज 27 तारीख आहे, 27 तारखेपर्यंत आमचा पंप ड्राय झाला नाही आहे। रोज कंपनीकडनं माल येतो, सप्लाय होता। म्हणून आणखी मी तुम्हाला लोकांना सर्वांना पब्लिकना तुमच्या माध्यम थ्रू विनंती करतो की कोणी पॅनिक होऊन पेट्रोल पंपावरती रश करू नका, लाईन लावू नका। पेट्रोल मिळतील, सगळे पेट्रोल पंपावरती पेट्रोल मिळतील। आणि तुमच्या समोर आता टँकर खाली होते, तुम्ही ते पण बघून घ्या। टँकर पण त्याच्या पण तुम्ही बघून शूटिंग करून घ्या। टँकर पण खाली होतं तिकडे। आता हे टँकर खाली करून जाणार परत आणि तिकडनं परत दुसरी टँकर भरून येणार। दुसरं एक विनंती आहे की आपल्याला जेवढी आवश्यकता आहे आपल्या गाडीपुरती की तुमच्या कामापुरती तेवढाच पेट्रोल किंवा डिझेलची तुम्ही खरेदी करा। जास्त तुम्ही गाडी भरू नका। तुम्हाला पेट्रोल आज पण मिळेल, उद्या पण मिळेल आणि परवा पण मिळतील। थँक्यू।